तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना आमदार सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीस भविष्यात देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे। त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। आज ज्या माणसाला एकटा काय करेल, जो माणूस पुन्हा येईल का, जो माणूस त्याचे काय लायकी इथपर्यंत बोललं गेलं, तो माणूस 240 आमदार घेऊन पक्षाचे परत या राज्याचा मुख्यमंत्री होतो। म्हणजे त्या माणसामध्ये काहीतरी आहे ना, उगाच कोणी उठायचं सोशल मीडियावर कोणाच्या इज्जती घ्यायच्या, हे बरोबर नाही। परंतु खरं काम त्यांनी केलं। मी त्यांना आपल्या सर्वांच्या नाही आपल्या सर्वांच्या वतीनं देवेंद्रजींना या हार्दिक अशा शुभेच्छा देतो। तुमचं पुढील आयुष्य सुद्धा हे अतिशय चांगलं राहो, आरोग्य तुमचं चांगलं राहो, तुमचं आरोग्य चांगलं राहणं या महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत फायदेशीर आहे। कारण तुम्ही एक इन्फ्रास्ट्रक्चर मॅन सुद्धा आपल्याला म्हणता येईल, शेतीच्या बाबतीतला सुद्धा चांगला, आरोग्याच्या बाबतीतला सुद्धा चांगला, सर्वांग सुंदर अशी कल्पना ज्यांच्या मनामध्ये येते त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांचा फायदा होतो। म्हणून त्यांना आता त्यांचं वय जे आहे ते काय फार झालेलं नाही, 56 वर्ष मला वाटतं आज संपत असतील, 57 वर्ष चालू होईल। राजकारणामध्ये हे वय म्हणजे आता शिकवण्याची सुरुवात असते। परंतु काही लोकांची जीवनामध्ये लवकर सुधारणा मिळतो, ते सुद्धा 29व्या वर्षी आमदार झालेले, मी सुद्धा 29व्या आम्ही बरोबरच आमदार झालेलो आहोत। त्याच्यामुळे 29व्या वर्षी आमदार झालो, आता 56व्या वर्षी दुसऱ्यांदा नव्हे तिसऱ्यांदा एक जे मुख्यमंत्री पदाची शपथ होती त्याला जरा काळा दाग लागला। म्हणजे ते मी अजितदादांनी त्यांनी 8 वाजता घेतली, पण विरोधक म्हणजे पहाटेचा शपथ घेतली, पहाटेचा म्हणजे 2 वाजता 8 वाजता घेतला होता काहीतरी बोलायचं। आणि नेमके हे दोन्हीही वय हे दोघेच व्यक्ती होते शपथ घेणार, तिसऱ्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री झाले, अजूनही भविष्यामध्ये राहावे आणि यापेक्षा सुद्धा भविष्यामध्ये इतक्या लोक आम्ही ती म्हणणारच नाही, इतक्या लोक वर्षभूमी त्यांनी मारूच नाही। पण याला या महाराष्ट्रातल्या मराठी मनामध्ये एक शंका आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांना संधी नाही मिळाली, वसंतदादांना संधी नाही मिळाली, पवार साहेबांना संधी मिळेल असं वाटत, त्यांना सुद्धा संधी नाही मिळाली। माननीय प्रणवजी महाजन साहेब हे त्या पदाच्या शर्यतीपर्यंत गेलेले मराठी माणूस होतो, त्यांना संधी मिळाली नाही। आणि आता गडकरी साहेब त्या पदापर्यंत जातील अशी सुद्धा अपेक्षा आम्ही व्यक्त केली होती, ते जावं त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये काही शंका नाही। परंतु जी हुरहुर या मराठी मनाच्या मनामध्ये आहे त्या पदापर्यंत देवेंद्र फडणवीस जावे एवढीच तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।